दादांनी दिली आणि आज दादा नाहीत हे दुःखत आहेच। पाठीमागं आम्ही 2 दिवस होतो, त्यानंतर थोडं श्रद्धांजली सभेमध्ये जिल्हा परिषद निवडणूक असल्यामुळं गेली 2-3 दिवस इथं आलो नव्हतो। आज दादांचा 10वा दिवस आहे। या निमित्तानं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांना आत्ताच भेटलो, सांत्वन भेट दिली आणि वहिनींना एवढंच सांगितलं की शेवटी दादांचं एक कामाचे माणूस होते। दादांचं काम, दादांचा आदर्श, दादांचा विचार घेऊन आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करूया आणि दादांची आठवण, जे दादांच्या पाठीमागचे कार्यकर्ते असतील यांना निश्चित प्रकारे दादांच्या आठवणीप्रमाणे, दादांच्या इच्छेप्रमाणे, दादांच्या ज्याप्रमाणे वहिनी तुम्ही स्वतः पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहीत आहेत, त्यामुळे दादांची आठवण लोकांना निश्चित प्रकारे आठवणीप्रमाणे, दादांच्या इच्छेप्रमाणे, दादांना जे हवं होतं ते आपण त्याप्रमाणे काम करूया। आम्ही सगळे वहिनी तुमच्याबरोबर आहोत आणि आजच्या दुःखाच्या प्रसंगात मी वहिनींची आत्ताच भेट घेतलेली आहे। दादांच्या निधनानंतर आज 10 दिवस होत आहेत। अनेक स्तरातून घात अपघात या विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। काही ठिकाणी राजकारण सुद्धा होतं। राजकारण या ठिकाणी आणताना एक मंत्री म्हणून काय भावना येतात? माझी एकच भावना आहे, हे असं खरंच कुणी करू नये। शेवटी दादांचा अपघाती मृत्यू झालेला आहे, ह्यामध्ये काय कुणाचा दोष किंवा कुणाचं काय असं म्हणणं किंवा कुठं घातपात मानता येणार नाही। ठीक आहे, वैमानिकाची किंवा विमानाचा तो अपघात होता, त्यामध्ये त्याच्यामध्ये तो बिघाड होता, ह्यामध्ये घातपात वगैरे असं मला तर आता प्रथमदर्शी कुठं वाटत नाही। आणि मला सगळ्यांना एक विनंती करायची, हा दुःखद प्रसंग आहे, विनाकारण असा लोकांचा गैरसमज कुणीच करू नये। शेवटी हा विमानाचा अपघातच होता। मामा, या सगळ्या घटनेनंतर जी सातत्याने राष्ट्रवादीच्याच नेत्यांमध्ये जी चर्चा आहे की विलिनीकरणच्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, कारण दादांची पण ती इच्छा होती, अशा पद्धतीने माझं म्हणणं आहे, अजून आपल्याला 10 दिवसच झालेले या बाबतीमध्ये खरं तर चर्चा किंवा अशा बातम्या किंवा हे करण्यावर हे खरं अजून ठीक आहे। वहिनींना अजून 13 दिवस, आता सोमवारी 13वा दिवस होता, 13 दिवस झाल्यानंतर या बाबतीमध्ये चर्चा करता येईल। शेवटी जे आमचे वरिष्ठ नेते या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील, पण अजून सगळं कुटुंब दुःखामध्ये आहेत, वहिनी दुःखामध्ये आहेत, या बाबतीमध्ये कुणीच ह्या गोष्टी चर्चा मला वाटतं करू नयेत किंवा चर्चा समोर पण आणू नयेत। या सगळ्या याच्यामुळे काही लोक ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत या सगळ्या अपघाताच्या नंतर, भाऊसाहेब पांढरकर म्हणतात की आमदार आणि एकूण नेत्यांच्या पायगुणामुळे अशा पद्धतीचं अपघात झालेला आहे आणि एकूण खरं तर असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। कुणीच या बाबतीमध्ये, हा दुःखद घटना आहे, खूप मोठा हादरा महाराष्ट्राला बसलेला आहे, खूप मोठी पोकळी दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे। या बाबतीमध्ये कुणीच असं वक्तव्य या दुःखद प्रसंगी अजून 13 दिवस तर कुणीच असं वक्तव्य करू नये, माझी त्या सर्वांना हात जोडून विनंती आहे। मामा, तुमच्या सगळ्यांच्या सहाय्याने आणि वहिनी आता उपमुख्यमंत्री सुद्धा झाले आहेत, अजितदादांच्या अनेक विकास कामात पुढेही नेतील। राष्ट्रीय अध्यक्षाच्या सोबत देखील अशाच काही चर्चा ज्या आता माध्यमांमध्ये येत आहेत, काही बाहेर सुद्धा येत आहेत, याबाबतचा काही निर्णय, स्पष्टता कधीपर्यंत येण्याची अपेक्षा? माझं म्हणणं काही आमदारांच्या सह्या यावरती झालेल्या आहेत की नाही, पण अजून वहिनी स्वतः प्रफुल्लभाई पटेलांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल किंवा सगळ्यांचीच ती इच्छा आहे की वहिनींनी त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, परंतु माझं म्हणणं अजूनही वहिनी दुःखामध्ये आहेत। अजून 13 दिवस होऊन जाऊ द्या आणि 13 दिवसानंतर आमचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील किंवा आमचे जे ज्येष्ठ मंडळी आहेत, हे सगळेजण एकत्र बसून योग्य तो निश्चित प्रकारे निर्णय घेतील। पण माझं या बाबतीमध्ये आपल्याला विनंती की 13 दिवस कुणी या बाबतीमध्ये चर्चा या दुःखद प्रसंगी करू नयेत आणि वेगवेगळ्या बातम्या कुठेही कुणी प्रसारितच्या बाबतीमध्ये कुठल्या नेत्यांनी वक्तव्य करू नयेत।